श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी जेदे. माझ्या अश्विनीज लाईफ व्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आलू पराठे. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत काय काय साहित्य लागणार आहे ते. उकडलेला बटाटा, भिजवलेली कणिक, सुकं पीठ, बारीक चिरलेला कांदा, जिरे, कढीपत्ता, मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलेले आहे, कोथिंबीर, धने पावडर, मीठ आणि हिंग. इथे मी LGचं हिंग वापरलेलं आहे. तुम्ही जे रेग्युलर वापरता ते तुम्ही वापरू शकता. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे फोडणीचं भांडं. फोडणीसाठी इथे मला लागणार आहे तेल. 2 पळी मी तेल घेणार आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत जिरे, कढीपत्ता आणि हिंग. आणि बारीक वाटून घेतलेले लसूण आणि मिरची. चांगलं एकजीव करायचं आहे सगळं बारीक गॅसवरती. जास्त फोडणी भाजायची नाही. म्हणजे फोडणी करपवायची नाही आहे. बारीक गॅसवरतीच भाजायचे. फोडणी आपली तयार आहे. आता आपण एका भांड्यामध्ये सगळे जिन्नस सगळे एकत्र करणार आहोत. बटाटा ॲड केला आहे मी इथे. त्यानंतर बटाटा जास्त स्मॅश करायचा नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत जी फोडणी केलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, धने पावडर आणि कोथिंबीर. सगळं जिन्नस एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
पराठा लाटून घ्यायचा आहे. जास्ती जोर नाही लावायचा आहे, हलक्या हाताने अगदी लाटून घ्यायचं आहे. आपला पराठा लाटून रेडी आहे. चला तर मग आपण तो भाजूया. तवा पण चांगला तापलेला आहे. भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तूप सोडायचं आहे वरतून. ते मी तूप यूज केलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल पण यूज करू शकता. बारीक गॅसवरती भाजायचा आहे पराठा. फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरती भाजला तर आतमध्ये भाजला जात नाही व्यवस्थित, पराठा कच्चाच राहतो. त्याच्यामुळे स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा. असं दोन्ही साईडून खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा. अशाच प्रकारे मी बाकीचे पराठे पण बनवून घेणार आहे. आपले पराठे रेडी आहेत. तुम्ही सॉस बरोबर, दही बरोबर या खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.